सांगली जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचा मोठा साठा जप्त. कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, 5 आरोपींना अटक. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याच्या आंतरराज्य विक्री जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. सदर कारवाईत एकूण 17,95,844 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 14 जुलै 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. यामध्ये पकडले गेलेले आरोपी पुढील प्रमाणे: मुख्तार मेहबूब मुजावर, राहणार बिसूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली, स्थानिक पुरवठादार; उमेश शंकर पाटील, राहणार कुडची, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक, सांगली जिल्ह्यात तंबाखू पाठवणारा मुख्य सूत्रधार; सलीम गुरुसाब आवटी, राहणार बेळगाव, कर्नाटक, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा निर्माता; नयूम दिलावर शेख, राहणार आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, सांगली जिल्ह्यातील प्रमुख वितरक; भारतेश सिद्धराम कुडचे, राहणार मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली, स्थानिक विक्रेता. यातील आरोपी क्रमांक 1 मुख्तार मुजावर याच्याकडून 82,600, आरोपी क्रमांक 4 नयूम शेख याच्याकडून 10,18,544, तर आरोपी क्रमांक 5 भरतेश कुडचे याच्याकडून 6,94,700 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला आहे. 15 जुलै 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री धनंजय आगाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आंतरराज्य साखळीचा पर्दाफाश झाला असून सदर सुगंधित तंबाखू व गुटखा कर्नाटक राज्यातून आणला जात होता आणि सांगली जिल्ह्यातील पानपट्टी धारकांना तो चढ्या दराने विकला जात होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. संयुक्त कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उपपोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड, उपपोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांनी केले. त्यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सहभाग होता. सदर आरोपी क्रमांक 2 ते 5 यांना माननीय न्यायालयाने 18 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथक करीत आहे. नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर नशेचे साहित्य विक्री वितरण करणाऱ्या टोळ्यांविरोधात ही महत्त्वपूर्ण कारवाई ठरली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या अवैध नशेच्या पदार्थाविषयी माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावी. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करीत सदर तस्करीमध्ये वितरण, वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुख्तार मेहबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता. सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये 3 वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सलीम गुरुसाब आवटी, राहणार शाहूनगर, बेळगाव, कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील, राहणार कुडची, अथनी यांना साठा करून मिरज, सांगली जिल्हा इथे वितरण करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार मेहबूब मुजावर याच्याकडे 82,600 रुपयाचा, नयूम दिलावर शेख यांच्याकडे 10,18,000 रुपये किमतीचा व भरतेश सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण 6,94,000 इत्यादीचा असा मिळून एकूण 17,95,844 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, राहुल क्षीरसागर, नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकाने कारवाई करत मोठ्या स्वरूपात ही वितरण व निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे। यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत। तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावे। जय हिंद।